पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत 35,440 कोटी रुपयांच्या पीएम धनधान्य योजना आणि डाळींच्या उत्पादनात स्वयंपूर्णता अभियानाचा शुभारंभ। या दोन्ही योजना शेतकऱ्यांच्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन घडवतील। संपूर्ण देशाचा विकास होत असताना कृषी क्षेत्र वंचित ठेवून चालणार नाही, पंतप्रधानांचं प्रतिपादन। शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याबरोबरच पीक उत्पादकतेला बळकटी देण्याच्या उद्देशाने राज्यातल्या 9 जिल्ह्यांतही या उपक्रमाची सुरुवात। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने कृषी क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन शक्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शक्य असेल तिथे युती आणि वेगळं लढल्यास मित्रपक्षांवर टीका न करण्याच्या सूचना दिल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी सामाजिक समता आणि एकता प्रस्थापित करण्याचं तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त नितीन गडकरी यांचं आवाहन। राज्य सरकारने शेतकऱ्यांना अपुरं पॅकेज दिल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप। पॅकेजच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन। महायुतीने केलेल्या कामांच्या बळावरच आगामी निवडणुकांना सामोरं जाऊ, विधानसभेप्रमाणेच जनादेश मिळेल, एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास। आणि नवी दिल्लीत सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या डावातल्या 518 धावांचा सामना करताना विंडीजच्या दुसऱ्या दिवसअखेर 4 गडी बाद 140 धावा।